नमस्कार, जय शिवराय. स्वागत आहे आपलं ओम पाटील आंतरवालीकर हे यूट्यूब चॅनलमध्ये. आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आज संघर्ष उद्यम मराठा उद्योग मनोज जरांगे पाटील हे माजलगाव तालुक्यात गेलेले असताना काही मराठा बांधव त्यांचा सत्कार करत होते. तेव्हा ते म्हणाले, आपले संतोष भैया देशमुख यांचा निर्गुणपणे हत्या करण्यात आली तरी मी महाराष्ट्रात कुठंच जोपर्यंत त्यांना न्याय भेटत नाही तोपर्यंत मी कुठंच सत्कार स्वीकारणार नाही. म्हणजे याच्यातून सिद्ध होत आहे की हे दुःख केवळ त्या घरापुरतं नाही तर हे दुःख पूर्ण महाराष्ट्राला झालेलं आहे. हे संघर्ष उद्यम मराठा उद्योग मनोज जरांगे पाटील हे पुढल्या क्लिपमध्ये तुम्हाला दाखवतो ते काय म्हणाले माजलगावमध्ये. आज आपल्या बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील मस्साजोग येथील आपले बांधव संतोष भैयाचा निर्गुण खून करण्यात आला. त्यामुळे आपण जे माजलगावमध्ये आपण एंट्री केली तेव्हापासून सांगितलं की कोणी हार पण द्यायचा नाही, फुल पण द्यायचा नाही आणि फटाकडे पण वाजायचा नाही. शेवटी आपण नुसता बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्र सगळा संकटात आणि या दुःखामध्ये डुबलेला. त्यामुळे शेवटी आपलंच लेकरू होतं ते परक लेकरू मानायचं नाही. आपण सगळ्यांना आपल्या घरातलंच समजायचं आणि ते दुःख जसं त्यांच्या कुटुंबावरती झाले तसंच आपण सुद्धा एक कुटुंबाचा भाग आहेत म्हणून आपल्यावरती ते दुःख आहे. आता त्यामध्ये सगळा समाज त्यांच्या पाठीशी आणि तुम्ही पण काय काळजी करू नका. कोणाचा बाप जरी आला ना तरी ते मॅटर मी दबू देणार नाही. शेवटी कुणी किती दाबायचा काय प्रयत्न केला. जसं मी या समाजाला मायबाप मानतो, या समाजाचा मुलगा आहे तसा मुलगा म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी मी आणि या राज्यातला मराठा समाज खंबीर उभा. त्यामुळे इथून पुढच्या काळातही कोणी काळजी करायची काय गरज नाही. फक्त जरा कडवटपणा तुमच्या अंगात येऊ द्या, कट्टरता तुमच्यात थोडी असू द्या. कारण अन्याय नुसतं सहन करण्यासाठी पण आपण नाहीये. जर आपले लेकरं संपणार असले तर जशाच तशी उत्तर द्यायची वेळ आली तर ते सुद्धा द्यावं लागणार आहे. कोणी किती दबाव आणू द्या, काही करू द्या, त्याची काळजी नका करू. त्यांना खंबीर आहे मी कसलंच ते मॅटर दडपू देणार नाहीये आणि दाबू पण देणार नाही. सगळे जिल्ह्यातले लोक एकजूट राहा आणि आपल्याला आपल्या आरक्षणाची पण लढाई जिंकायची. ती आता थोडी राहिली कारण ते मिळवलं. मला आता एक गावात पाठीमागचं कुठलं गाव होतं, हां तिथला एक मुस्लिम बांधवच होता का मराठा होता. तिथला एक माणूस भेटला, तो म्हणे माझे प्रमाणपत्र निघाले कुणबीचे आणि एक इंजिनियर आणि 2 MBBS ला 3ही मुलं लागले म्हणते. तुम्ही ज्या आधी उन्हात पूर्ण गाव बसलायत ना, प्रत्येकाला एकच अपेक्षा, आपले लेकरं मोठे झाले पाहिजे. तिथं बसलेला एकही माणूस असा नसेल की त्याला वाटत नाही माझा मुलगा किंवा माझी मुलगी मोठी होऊ नये म्हणून. प्रत्येकाला अपेक्षा आहेत की माझा मुलगा आणि मुलगी मोठी झाली पाहिजेत. आम्ही जे कष्ट करतो रात्रंदिवस ते कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला नको यायला, हे प्रत्येक आईबापाचं स्वप्न आहे आणि ते साकार करायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून मी पूर्ण जीवाची बाजी लावून लढतो. मी या समाजासाठी कधीच मागे सरकत नाहीये. तुमच्या गावात नोंदी निघाल्यात कोणाची आणि कोण जाड नॉज लोक त्यांची यांचे निघाले नाही का? कसं काय नाही निघाले? शिंदेचे किती घर आहे तिथं? मग एक नोंद निघाली बाकीच्या का काढले नाही? अरे यार मी काय बोलतोय कळतच नाही यार तुम्हाला. तुमच्या शिंदेची नोंद निघाली का? म्हणजे आत्ता निघाली का? आता एक शिंदेची जर निघाली असली ना
जेवढे तुमच्या गावात शिंदे आहेत ते सगळे त्या आरक्षणात बसणार एकाच नोंदीवर, सगळेचे सगळे एक पण राहणार नाही. आता ज्यांचे निघाले नाहीत ना, प्रमाणपत्र निघायला गेलं माझं नाव आलंय केस तालुका. नावाला प्रमाणपत्र निघा, मग बसाना कसं तरी इकडून तिकडून सापडा ना जशी. वंशवळ जुळा नाही त्यांना, वंशवळ जुळा लय सोपं असतं. तेच्या तहसीलदारला भेटा रे, आपलं कुठे डावकर कुठे, ते यांना जा तहसीलदारकडे घेऊन यायचं, द्या उद्या वंशवळ जुळू. इथून वंशवळी जुळवा, प्रमाणपत्र काढा. आपला समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे. आणि ज्यांचे निघाले नाहीत ना, त्यांनी जर आपल्या आजोबा पंजोबाच्या पेट्या तपासा. पूर्वीच्या पेट्या ज्या होत्या ना, त्याच्यामध्ये पूर्वीच्या रजिस्ट्री येतात, सातबारे किंवा पोलीस पाटलाचा रेकॉर्ड आहे, त्या पेटीमध्ये सुद्धा डाटा आहे आपण कुणबी असलेला. खूप लोकांचे डाटे स्वतःच्या आजोबा पंजोबाच्या पेटीत सापडलेत, आपण घरात शोधतच नाही आहेत. ग्रामपंचायतचा रेकॉर्ड तपासला का? आणि मग कशा नोंदी सापडतात ना तुम्हाला? तुम्ही मजा तर नाही ना बघत, नुसती आता निघन चट निघन. आयत मिळणार नाही, तुम्हाला स्वतः ग्रामपंचायतचा रेकॉर्ड शोधावं लागेल.